सावधान. वंदितु सौवसिद्धे दुवमचलमणोमं दयिं पद्ये ओच्छामि समयपाहुड मीनमोऽसुदकेवली भणिदम्. नमः समयसाराय स्वानुभूत्याचकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरचिते. जय बोलो आदिनाथ भगवान की जय. तुम्हाला इथं कोणीतरी विचारलं कोणाबरोबर राहता, कुठं राहता, काय सांगता हो? असं कधी कोणाला सांगितलंय का असंख्यात प्रदेशात राहतोय म्हणून? माझ्यासमोर सांगताय म्हणजे मला म्हणायचंय असं सांगा, भावी सिद्धांच्या जवळ राहतोय, सगळ्या भावी सिद्धांच्या मध्येच फिरतोय. कारण सगळे आपण अनुभूती घेणार तर निकट काळामध्ये सिद्धालयामध्ये भेटणार. आता परत सांगा. सिद्धांच्या जवळ राहत आहे. म्हणजे एकतर स्वभाव सिद्ध आहे आपला, त्याला आपण अनुभव केला तर आपल्याला सिद्ध दशा सहज प्रगट होणार आहे. आणि आपण ज्यांच्यासोबत राहतोय ते सगळे आता कसे आहेत, भावी सिद्ध आहेत. त्यामुळं त्या सिद्धांच्या जवळ राहतोय तर कसा व्यवहार असावा आपला. म्हणजे एकदा सांगितलं होतं का पंडितांनी की तुम्ही कदाचित आज कोणाचं तरी चुकून अपमान केला, थोडंसं मागं काहीतरी बोलला, निंदा केला, चाललेलं असतं. हो म्हणा, हो म्हणते सरळ सरळ. शिकवायला बसली होय इथं मी. म्हणजे कदाचित तुम्ही एखाद्या जीवाची निंदा केली असेल, तो भव्य जीव निकट काळात तुमच्या आधी मोक्षाला गेला, सिद्धशिलेवर विराजमान झालाय. आज काय करताय हो तुम्ही? त्यांचा जय जयकार करताय, त्यांना नमस्कार करताय. कोणाला? ज्यांना काही दिवसापूर्वी तुम्ही नावं ठेवली होती. काय करणं सांगा सिद्ध आता? रिवेंज. म्हणजे तुम्हाला बदला काय घेणार? म्हणून म्हणलं की आपल्याकडून कुठल्या जीवाची विराधना नको, निंदा नको. मग जेवढं तुम्ही अनावश्यक बोलणार ना तेवढं त्याच्यामध्ये निंदेचं काय ना काय गॉसिप असतेच ना. आता फिमेल टॉक म्हणजे काय आहे, विकथा येतात त्याच्यामध्ये. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं टाळा, जेवढं शक्य आहे तेवढं ही चर्चा करा, जेवढं शक्य आहे तेवढं अनुभूती घ्यायचा प्रयत्न करा. तर सगळ्या गाथांमधून आपल्याला आचार्य आत्मा दाखवण्याचा प्रयत्न करतायत. कसा आहे तो आत्मा? एकत्व विभक्त स्वरूप आहे, अकर्ता अभोक्ता स्वरूप आहे, अस्पर्शी आहे. सगळ्या विशेषणातून आपल्याला आत्म्याचं खरं स्वरूप दाखवलंय. तर आता 87 नंबरची गाथा आहे. 86 पर्यंत सांगितलं ना. काय घेतलं होतं? द्विक्रियावादी कसा असतो? कोण असतो द्विक्रियावादी? मिथ्या दृष्टी आहे तो द्विक्रियावादी असतो. तो कोण? तो मी नव्हेच ना. मग आपलं लक्षण आपण करता यायला पाहिजे. आपण कोण आहे? द्विक्रियावादी नाही तर स्वक्रियावादी आहे. तर ते करा ना क्रिया. आपली क्रिया काय आहे? जाणणे जाणणे जाणणे. तर आता इथं प्रश्न निघाला शंका करायला. आत्तापर्यंत काय सांगून आले? मिथ्यात्व, रागादी भाव, सगळे जे काय वर्णादी भाव हे सगळं सांगितलं ना, पुद्गलाचे आहेत वगैरे वगैरे. मग तो शंकाकार म्हणतोय की चांगलं आहे ना, पुद्गलाचेच आहेत, मी कसा हो? माझा काही त्याच्याशी संबंध नाही आहे. म्हणजे माझा आणि त्या कर्मांचा, रागादी भावांचा, वर्णाधिकांचा सोनल काही संबंध नाही. हां, असं एकांताने कोणी जर मानेल आणि निरर्गल होईल, एकांतवादी होईल, तर त्याच्यासाठी सांगू लागलेत ही गाथा. काय सांगतायत? अथ चिद्रूप अनात्म भावना आत्मा करोती.
नंतर चिद्रूप आत्मभावना घेतलं का? चिद्रूपान आत्मभावना आत्मा करोति तथा एव अचिद्रूपान द्रव्यकर्मादि परभावान परह पुद्गलः करोति इति आख्याति. जयसेनाचार्यांची टीका आहे ही. असू देत, फक्त तुम्हाला गाथाच बघायची आहे. तर काय सांगितलं? आत्मा चिद्रूप आत्मभावांना करतो, त्याप्रमाणे परपुद्गल द्रव्य जे अचैतन्यमय द्रव्यकर्मादी परभाव आहेत त्यांना सुद्धा आत्मा करतो. म्हणजे सांगतायत की जे काही हे रागादी भाव आहेत हे कोणाचे आहेत अशी शंका करायला शंका झाली. पुद्गलाचेच आहेत तर त्यांचा माझा काही संबंध नाहीच. मग त्याच्या निरसनासाठी आचार्य सांगतायत की कथंचित हे भाव तुझे सुद्धा आहेत. म्हणजे कथंचित जीवगत आहेत, कथंचित अजीवगत आहेत. मग त्यासाठी गाथा सांगतायत. म्हणून बरोबर एकत्रच. मिच्छतं पुनर्दुविहं जीवं जीवं तदेव अन्नानं अविरतिजो मोहो कोहादियाहि मे भावा. मिच्छतं पुनर्दुविहं सांगा अर्थ. मिथ्यात्व पुन्हा दुविह म्हणजे द्विविध, दोन प्रकारचं असतं. कुठलं कुठलं? जीवम अजीवम म्हणजे जीवगत आणि अजीवगत अशा दोन प्रकारचं मिथ्यात्व आहे. अजून काय काय आहे? तहेव म्हणजे तसेच, अण्णाणम दुविहम, अविरदी दुविहम, जोगो दुविहम, मोहो दुविहम, कोहादिया इमे भावा दुविहम. जे काही सगळे भाव आहेत हे सगळे कसे आहेत? दोन प्रकारचे आहेत, तुमचे आणि माझे असं नाही. जीवगत आणि अजीवगत एकाच जीवाशी रिलेटेड सांगतायत. म्हणजे माझ्याच ठिकाणी असणारे भाव जीवगत आहेत आणि त्याला अजीवगत कसं म्हणलं कुठल्या अपेक्षेने ह्याच्यासाठी वर्णन करून सांगतायत. तर त्यांनी तुम्हाला आता नय माहिती आहेत सगळे, बहुतेक मागच्या शिबिरात झाले होते नय, नयाचं कथन. हो म्हणा की. हां नाही रो, एवढे वचन आहे एवढे नय नाही विचारणार तुम्हाला मी. फक्त व्यवहाराचे 4 भेद जे केले आपण. नय म्हणजे काय? मला हे घ्यायचं नाही ॲक्च्युली टॉपिक, मला पटपट पुढं जायचं आहे. फक्त मला तुम्ही कॉपरेट करा लवकर लवकर. काय सांगितलं? नय म्हणजे अँगल ऑफ व्ह्यू, दृष्टिकोन. एखाद्या पदार्थाकडं वस्तूकडं पाहण्याचा दृष्टिकोन जो असतो त्याला म्हणलं जातं नय. त्याचे 2 भेद काय केले होते? व्यवहार नाही, निश्चय नाही. मला आता इथं फक्त व्यवहार न्यायचंच कथन करायचं. व्यवहार म्हणजे काय? वि अधिक अव अधिक रु, रुहर म्हटलं जातं ते. मग विधीपूर्वक अव म्हणजे चोहो बाजूने, रुहर म्हणजे भेद करत जाणे, ह्याला म्हणायचं व्यवहार. समजते? म्हणजे जे निश्चय आहे तो अखंड द्रव्याला वस्तूला दाखवतो आणि व्यवहार आहे तो त्यालाच भेद करून खंडित खंडित किंवा अंश रूपाने दाखवतो, त्याला म्हणलं व्यवहार. त्या व्यवहारण्याचे 2 भेद केले. कुठले? सद्भूत म्हणजे काय? सद्भूत म्हणजे एका द्रव्यात असलेला संबंध दाखवतो त्याला म्हणायचं सद्भूत. काय म्हणलं? एका द्रव्यात सत रूप असणारा, भूत म्हणजे असणे, सत म्हणजे आहे रूपाने, एका द्रव्यात सत रूपाने असलेला संबंध दाखवला जातो त्याला म्हणलं सद्भूत व्यवहार. आणि असद्भूत ह्याच्या विरुद्ध आहे काय हो? 2 द्रव्यामध्ये असत असणारा संबंध दाखवला जातो ज्याच्याद्वारे त्याला म्हणायचं असतभूत व्यवहार. इथपर्यंत समजलंय? म्हणजे हे सगळं दाखवलं हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे, खोटं आहे? खरं पण आहे खोटं पण आहे हो असं म्हणायचं आहे. कथंचित म्हणलं की कोण पकडणार नाही तुम्हाला. तर सद्भूत म्हणजे आहे ते
कथन करणार, एका द्रव्यात आहे ते भेद करून कथन करणार असं जायचं. सद्भूत व्यवहार नाही ना, त्यामुळं सत रूपाने असलेला भेद करून दाखवलेला व्यवहार तिथं दाखवला जातो. जे कथन केलं जातं त्याला म्हणायचं सद्भूत व्यवहार नाही. आणि तसंच असद्भूत म्हणजे नसलेला संबंध भेद करून दाखवला गेला, त्याला म्हणायचं असद्भूत. मग ह्याचे दोन भेद काय केले, अनुपचरित आणि उपचरित. कसं वाचायचं, अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. कशाला म्हणायचं अनुपचरित, तर त्याचं फोड केली, अनउपचरित, उपचार न करता जो भेद केला जातो त्याला म्हणायचं अनुपचरित. तेजूभाभी बोला पटापटा, सगळं शिकलाय तुम्ही हे. अनुपचरित म्हणजे जिथं उपचार न करता आहे तो संबंध दाखवला त्याला म्हणायचं अनुपचरित. शुभम भैया. हां, आणि उपचरित म्हणजे उपचार केलाय की तो आहे, तो संबंध आहे असा उपचार केला जातो. एकाच द्रव्यात आहे बरं का हे. मग कोण असतं एका द्रव्यात अनुपचरित रूपाने, गुण असतात जे उपचार करावे लागत नाही. जसं जीवाचा ज्ञान गुण जबरदस्ती म्हटलाय का हो तुम्ही की ज्ञान गुण जीवाचा आहे, तो आहेच, नॅचरल इनबिल्ट आहे. जसं जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं त्याच्या बरोबर अनादि अनंत राहणारे हे गुण आहेत. त्यामुळे त्यांचा संबंध अनुपचरित सद्भूत व्यवहाराने दाखवला जातो. आणि उपचरितमध्ये नाही नाही नाही, पर्याय, एकाच द्रव्यातलं कथन आहे ना ते, पण उपचार केलाय त्याचा, म्हणून सांगितलं उपचार कशाचा केला जातो, पर्यायाचा. जसं आता मी क्रोध केला, तर क्रोध, माझी क्रोध पर्याय असं मी सांगितलं, तर ती पर्याय माझी शाश्वत आहे का? भलेही सिद्ध पर्याय म्हटलं तरी ती पर्याय एक समयवरतीच असते, म्हणून उपचाराने ती माझी म्हणली जाते. थोड्या दिवसासाठी, जसं तुम्ही गेला कुठंतरी धर्मशाळेत राहिलाय, किती दिवस राहिला हो? इथंच आलाय की कशाला कुठं गेला? इथं आलाय आणि राहिलाय कुठल्या खोलीमध्ये, काय म्हणताय हो तुम्ही, ही माझी खोली, घेऊन बसा बघू तुमच्याबरोबर आयुष्यभर. उपचरित, हे माझी आहे म्हणणं उपचरित आहे, कारण थोड्या दिवसासाठी आपण त्याचा संबंध लावतोय. म्हणून सांगितलं इथं की ती पर्याय काही वेळासाठी आपल्याबरोबर जोडलेली आहे, त्याला आपलं म्हणणं हे उपचरित सद्भूत व्यवहार नाही. हां, आणि उदाहरण सांगायचं, जीवाचं ज्ञान गुण इथं लावलं, सांगा की उदाहरण. ज्ञान गुण घेतला तर त्याची पर्याय घ्यायची. अज्ञान ही अवस्था, मतिज्ञान ही पर्याय, केवळ ज्ञान ही पर्याय, हे घेतलं तर पर्याय झाली. समजून घ्या, मी नाही घेते आता. म्हणजे गुणांचं कथन केलं तर अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही झाला. समजलंय? प्रश्न विचारू? म्हणजे समजलंय का नाही ते मी सांगते. मला सांगा, इथं काय म्हटले मी, माझा ज्ञान गुण हा कुठला नाही म्हणा, अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. मला सांगा, इथं ज्ञानवाला जीव असं का नाही घेतलं? हां, ज्ञानवाला जीव म्हटलं तर तो निश्चयने होईल. इथं माझ्यातला ज्ञान गुण सेपरेट करून दाखवलंय ना, भेद करून जिथं दाखवलं गेलं त्याला म्हणलं व्यवहार. म्हणून ज्ञान गुण माझाच आहे, तो शाश्वत आहे माझ्या बरोबर, पण तुम्ही त्याला वेगळं काढून दाखवताय म्हणून व्यवहार झालाय. बरोबर? तसंच इथं व्यवहाराने पर्यायाला माझी म्हणलं तर तो कुठला नाही आहे म्हणा, सगळ्यांचा आवाज येईना मला, कुठला नाही आहे? संयमी बोल. असद्भूत दिसालय का? नाही ना. उपचरित सद्भूत व्यवहार नाही. आता इथं सद्भूत मध्ये सांगतात, कशासाठी सांगायला माहिती का? ह्या गाथेमध्ये दोघं जण घेतलेत ना, त्या दोघांना याच्यात घालायचंय तुम्हाला, त्यामुळे नीट आहे का, नाही तर कुठं अडकतात. याच्यामध्ये पण असेच दोन भेद घेतले, अनुपचरित आणि उपचरित. आता त्या चार्ट मध्ये कसं आहे बघा तुम्ही, मला नाही माहिती. तर अनुपचरित सद्भूत मध्ये काय येणार हो? उपचार न करता दोन द्रव्यांचा नसलेला संबंध दाखवला जातो, त्याला म्हणायचं अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. काय म्हणले स्वराली? वर वर गेलेला असतो तो कुठला नाही?
आत घालायचं आहे आपल्याला, तो नाही. उपचार न करता दोन द्रव्यामध्ये नसलेला संबंध दाखवला त्याला म्हणायचं अनुच्चरित असद्भूत व्यवहार नाही. म्हणजे तुम्ही उपचाराने जोडलेलं नाहीये तुमच्याबरोबर, ते आहे काही काळासाठी तुमच्या रूप आहे. दोन द्रव्य मिळालेली, जसं हे तुम्ही माझं शरीर म्हणता. मग इथं एक क्षेत्रावगाह संबंध रूपाने ज्याचं संयोग झालाय त्याला म्हणायचं अनुच्चरित असद्भूत व्यवहार नाही. या पर्यायापुरतं तुम्ही त्या शरीराला वेगळं करू शकत नाही, म्हणून त्याला तुम्ही माझं म्हणताय. पण ते दोन द्रव्य भिन्न भिन्नच आहेत, पण त्यांना जोडले या नयाने, अनुच्चरित असद्भूत व्यवहार नयाने. बरोबर. शरीर माझं म्हणा, इंद्रिय माझी म्हणा, हे सगळं झालं अनुच्चरित. तुम्हाला इथे खाली उदाहरणं लिहून घ्या म्हणजे समजेल. परत नंतर काढल्यावर उपचाराला अनुच्चारात घालणार, सद्भूतला सद्भूतमध्ये घालणार. उपचारित असद्भूत व्यवहारमध्ये काय येणार हो, जे ह्यांचं क्षेत्र एक आहे आणि संबंध केलाय, त्यामुळं क्षेत्र भिन्न नाहीये, प्रदेश भिन्न नाहीये, पण याचे प्रदेश भिन्न असताना सुद्धा त्याला माझं म्हणणं, त्याला म्हणायचं उपचारित असद्भूत व्यवहार नाही. जसं जे सर्वथा माझ्यापासून भिन्न राहतात असे ते सगळे द्रव्य क्षेत्र कालभाव सगळं झाला त्याच्यामध्ये, कोणाचे काय घेतले असतील तर माझं घर असं म्हटलात, माझे कपडे, माझं जे दागिने, कोणाचे दागिनेच दिसत आहेत. प्रदेश भिन्न असताना सुद्धा त्याला माझं असा आरोप करणं, हे झालं उपचार केला ना माझं म्हणून. ते स्वतंत्र आहे, त्याचं द्रव्याचं परिणमन, पण त्याला माझं म्हणलं हा उपचार झाला. काय कळलं नाही कळलं विचारा. कळलं म्हटलं तर पश्चाताप कराल. कारण गाथेचं सगळं भाव याच्यात घालायचं आहे आपल्याला. काय सांगितलं, मिथ्यात्व दोन प्रकारचं असतं. हे सगळे उदाहरणं समजली. माझा ज्ञान गुण, तसं दुसरं उदाहरण सांगा पटकन. सगळे अनंत गुण आले याच्यामध्ये माझे, दुसरं द्रव्य घेऊन सांगा. उद्गलाचा स्पर्श गुण, ते तृप्तीभावी सांगा उदाहरण पटकन एक. दुसरे द्रव्य आहेत का तुमच्याकडं. धर्मद्रव्याचा गती हेतुत्व गुण, बोल संयमी. आकाश द्रव्याचा अस्तित्व गुण, चालतंय का नाही, चालतंय ना. तसं आता उपचारित सद्भूत मध्ये काय घेतलं, उदाहरण सांगा की. ना 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 मनुष्य पर्याय कुठं जाणार, इथं मनुष्य पर्याय जाती आहे, कारण ती उद्गलाची आणि जीवाची जोडरूप दशा आहे, त्यामुळे ती इथं येणार. इथं कुठली पर्याय, सम्यक दर्शन, माझं मिथ्या दर्शन. आता हे मिथ्यात्वाचं प्रकरण येणार आहे, त्यामुळं माझा क्रोध, माझा असंयम, हे जे काय पर्याय घेणार ह्या सगळ्या, किंवा उद्गलाचं. बोला भैया, चेतन भैया, स्वरूप भैया बोला. कुठल्याही द्रव्याच्या गुणाची एक पर्याय घेतली आणि तिथे लावली आपण, तर ते भेद करून दाखवलाय, त्यामुळं त्याला उपचारित सद्भूत मध्ये घालायचं. स्पर्श गुणाची पर्याय कुठली असते, थंड, उष्ण. कशी आहे थंडी, तर थंडी कशी आहे, जाणणारा आहे असं म्हणायचं असतं लगेच. महाराजजी असं म्हणायचे, थंडी कशी आहे म्हटलं तर जाणणारा आहे. तर ती पण पर्याय इथंच येणार. म्हणजे स्पर्श गुणाची कुठली एक पर्याय घेतली की थंड परमाणू, तर तो इथं आला. उपचारित सद्भूत व्यवहार नाही. ते पर्याय तुमचे उदाहरण लिहिण्यासाठी मी सांगितलं होतं. एक क्षेत्रावगाहामध्ये माझं शरीर, माझे डोळे, माझं कान, हे सगळं जे काय येणार हे इथं येणार. आणि उपचारितमध्ये जे सर्वथा परद्रव्य आहे, माझ्यापासून भिन्न आहे, त्याला माझं म्हणलं. कर्म कुठे येणार सांगा, कर्म. कुठले कर्म ह्याचं प्रश्न येणार तिथं. प्रीतीभाभी काय म्हणले, कर्म माझे कुठला नाही आहे, थांबा इथं येणार.
सगळ्यांना पाहिजे ते नाही घ्या. कुठला नाही पाहिजे? द्रव्य कर्म पाहिजे तर, नो कर्म पाहिजे तर इथं येणार. भाव कर्म पाहिजे तर उपचरित सद्भूत मध्ये येणार, कारण भाव कर्म म्हणजे आपले परिणाम आहे. तर आता इथं काय घेतलं त्यांनी गाथेमध्ये? मिथ्यात्व 2 प्रकारचं आहे. कुठलं? जीवगत मिथ्यात्व आणि अजीवगत मिथ्यात्व. मला सांगा, जीवगत मिथ्यात्व कुठे येणार? सगळ्यांनी डोक्यावर पदर घ्या, मला विकल्प होतात. हां, माझं मिथ्यात्व जीवगत मिथ्यात्व आहे, त्यामुळे कुठे येणार हो? उपचरित सद्भूत व्यवहार नाही का? कारण ते भाव कर्म आहेत. जीवगत मिथ्यात्व म्हणजे जीवाचे परिणाम आहेत ते, त्यामुळे कुठे येणार? इथं एका द्रव्यातला संबंध आहे तो. आणि जेव्हा अजीवगत मिथ्यात्व म्हटलं तर एक जण उपचरित सांगायचं, एक जण अनुपचरित सांगायचं, एक जण सद्भूत सांगायचं, एक जण असद्भूत सांगायचं. फक्त एवढं करू नका, निश्चय नाही म्हणू नका, म्हणजे झालं. लॉक कर दिया जाए. श्रुतिका काकी कुठलं नाही आहे? अजीवगत मिथ्यात्व म्हणलं तर द्रव्य कर्माची चर्चा आहे. अजीव म्हणलं तर कुठंच गेलं? परद्रव्य आहे ते, पण कर्म आहे त्यांचा माझ्याशी एक क्षेत्रावगा हा संबंध असतो, त्यामुळे कुठे गेलं? अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. आता हे एक समजवलं, तशाच प्रकाराने सगळं समजून घ्या. बाकीचं काय सांगितलं गाथेमध्ये? जीवगत मिथ्यात्व, अजीवगत मिथ्यात्व. तसंच अज्ञान. कुठं लावलं? माझं अज्ञान. माझं अज्ञान उपचरित सद्भूत व्यवहार नाही. माझं अज्ञान कर्म अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. सगळ्याला समजलं असेल तर पुढं जाता येतं, नाही तर मी तिथंच थांबणार आहे. परत कुठं? कर्माच्या मध्येच अडकणार. ते टेप असती ना, पुढं जाते मागे येते अडकलेली टेप, तसं मला असं मागं पुढं करावं लागेल. सगळ्याला समजलंय का? नसलं तर विचारा परत क्लिअर करून. जीवगत अज्ञान म्हणजे इथे येणार उपचरित सद्भूत मध्ये. आणि अज्ञान का आहे तुम्हाला? अज्ञानाचं कारण कोण? अज्ञान आहे. अज्ञानाचं कारण ज्ञानावरणाचा उदय. मग ते ज्ञानावरण कर्म कुठे येणार? अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. बरोबर. मग ते कारण आहे आणि हे कार्य आहे. हा उपादान आहे, ते निमित्त आहे. अशा रीतीने सुद्धा त्याचा संबंध दाखवला गेला. जसं आता हे लक्षात ठेवा, मला अजून एका ठिकाणी घटवायचं ते. तर इथं काय केलं? मिथ्यात्व, जीवगत मिथ्यात्व आणि अजीवगत मिथ्यात्व. कारण कोण, कार्य कोण? कारण काय आहे? बहिरंगामध्ये त्या कर्मांचा उदय हे कारण आहे आणि तसं अंतरंग परिणती हे कार्य आहे. हां, काय घ्यायचं त्याला? कारण लिहू का कार्य लिहू? तर अजीवगत मिथ्यात्व हे कारण झालं आणि त्याच्या उदयाच्या निमित्तात जीव तसे परिणाम करतो, त्यामुळे त्याला कार्य म्हणलं. तर असं सगळ्याच्या मध्ये ज्ञानवर्णाचं उदय हे कारण आहे. कार्य काय हो? जीवगत अज्ञान असं म्हणा आता या ह्याच्या भाषेमध्ये. पुढं असंयम हे कार्य आहे. कारण काय? असंयम हे कार्य आहे. त्याचं कारण काय? आता काय ते असंयम का असतो? त्याचं कारण काढा ना. कर्म कुठलं असतं त्याचं कारण? कुठलं चारित्र मोहनीय? अनंतानुबंधी जनित आणि अप्रत्याख्यानावरण जनित ह्या कर्मांचा उदय जिथं असतं तिथं असंयमरूप परिणाम असतात. त्यामुळं सांगितलं ते कारण आहे. आणि कार्य काय आहे? जीवगत असंयम कार्य आहे, तर अजीवगत असंयम किंवा त्या कर्मांचा उदय हे कारण आहे.
म्हणजे फक्त कारण काय आहे याचा शोध लावायचा आणि कार्य काय घडलं. काकी काय म्हणलं मी, कारण काय आणि कार्य काय. आता इथं मोह घेतलाय, सांगा मोह कुठं लिहू, वर लिहू का खाली लिहू. वर. जीवगत मोह कार्य आहे. थांबा थांबा, कार्य कारण लावतोय आपण पहिला. तर जीवगत मोह हे कार्य आहे, कारण काय हो. हे फक्त 4 लोकांचाच आवाज यायला मला, बाकी 40 लोकांचा आवाजच येईना. मोहनीय कर्म म्हणा की कशाला भांडताय, सगळे मोहनीय एकत्रच आहेत ते. जीवगत मोह हे कार्य झालं, तर मोहनीय कर्म हे त्याचं कारण झालं, त्याचा उदय. म्हणजे मॅक्झिमम भाव सगळे औदयिक भावामध्ये आलेत. हे क्षयक्षमिक भाव पण येतील कुठं कुठं, पण जिथं जिथं कर्मांचा उदय हे कारण आलं त्याच्या निमित्तात होणारे ते औदयिक भाव असतात. कशाला म्हणायचं औदयिक भाव. कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला होणारे परिणाम त्याला म्हणायचं औदयिक भाव. मग हे सगळे औदयिक भावाचे 21 भेद दाखवतो. हे सगळे कार्य आहेत आणि त्यांचं कारण त्या त्या कर्मांचा उदय. तर असंच त्या गाथेमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींचं सांगितलं. त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगितलंय. काय, मी टीका वाचते त्याच्यात बघा, महाराजींचं पुस्तक असेल तर. मयूर और दर्पण की तरह मिथ्यात्व भी जीव स्वभाव और अजीव स्वभाव वाला 2 प्रकार का है. मला विचारा काय प्रश्न असला तर. काकी परस्परात बोलू नका, मला विचारा. मिळाले का. मयूर और दर्पण की तरह मिथ्यात्व भी जीव स्वभाव और अजीव स्वभाव वाला 2 प्रकार का है, तथा ये अज्ञान, अविरति, योग, मोह और क्रोधादि कषाय भाव जीव स्वभाव और अजीव स्वभाव ऐसे 2 प्रकार के है. इथंपर्यंत समजलंय का, त्याचाच अर्थ सांगितलाय. पुढं सांगतायत, जैसे दर्पण के सामने मयूर है. मयूर कोण, पोराचं नाव नाही आहे, तो मोर आहे. समजा असा, समजा बरं का. असा दर्पण आहे आणि ह्याच्या समोर मोर आहे. तर त्या मोर काढा म्हणून सांगू नका प्लीज. असं काहीतरी काढून नको, मोराला विसरून जाल तुम्ही. तर हा मोर आहे समजा, तर त्या मोराचं प्रतिबिंब दर्पणामध्ये पडलं एवढं सांगायचंय. तर तिथे समोर दर्पण आहे आणि त्याच्या समोर मोर उभारलाय. मयूर के द्वारा पैदा किए हुए अनुभव में आने वाले नील, पीत आदि आकार विशेष जो कि मयूर के शरीर के आकार रूप परिणत हो रहे हैं, वे मयूर ही है. एवढं मोठं वाक्य मी एका शब्दात सांगते तुम्हाला, की मोराचं प्रतिबिंब आरशात पडले. ते कसं दिसतंय हो, जसा मोर आहे तसं दिसतंय. तिथं मोर नाही आहे. तर ते कसं आहे हो, मोर काळा, पिवळा, निळा जे काही त्यात रंग आहे ते सगळे रंग तुम्हाला आरशामध्ये दिसत आहेत. मोर कुठे आहे सांगा. आरशात काय आहे. अर्ध्यांनी सांगायचं आरशात आहे, अर्ध्यांनी सांगायचं बाहेर आहे. मी सांगते दोन्हीकडे पण आहे. म्हणजे काय सांगायचं की आरशात जो आहे तो त्याचं प्रतिबिंब आहे आणि हा खरा मोर आहे. तर याला म्हणलं जीव आणि याला म्हणलं अजीव. मग हे मिथ्यात्वासाठी त्यांना उदाहरण द्यायचं होतं की जीवगत मिथ्यात्व आणि अजीवगत मिथ्यात्व म्हणजे काय. मग आता याला मोर का म्हणायचं. तो आरसा आहे का मोर आहे. आरसा आहे का मोर आहे. आता तर मोर आहे म्हणताय, परत आरसा आहे म्हणताय. कथनचित म्हणायचं, भांडणच नाही, सगळं संपलं. कथनचित. दृष्टी कुठं आहे त्याच्यानुसार. तुम्ही आरसा बघून आला का नाही येताना सांगा. आता मोर दिसला का.
आरसा बघून आली की नाही तू समया येताना? आरशात बघितलं का नाही? मोर कुठे? आता मोराला घेऊन येऊ आपण. तिथं मी आहे बरं का, तिथं आरसा मोर नाही आहे. बरं थांबा, मला काय सांगायचंय की त्या मोराचे सगळे रंग जे आहेत ते रंग सुद्धा आरशामध्ये प्रतिबिंबित झालेत. मग तरी हा मोर नसताना याला मोर का म्हणलं? तर निमित्ताच्या सापेक्ष कथन केलं जातं याच्यासाठी. त्यांनी सांगितलं ना की जो चेतनमय मोर आहे तो बाहेर आहे आणि जो याच्यात आलेला आहे तो अचेतनमय मोर आहे. वैसे ही निर्मल आत्मानुभूती से च्युत हुए जीव के द्वारा, जे काही गाथेत शब्द आलेले आहेत ना, मिथ्यात्व, अज्ञान, संयम, योग, मोह, क्रोध वगैरे, कोणाला होत आहेत? कोणी मिथ्यादृष्टी जीव आहे त्याच्या अपेक्षेने सांगतायत कथन हे. त्यामुळं जो स्वभावापासून च्युत झालेला जीव आहे त्याच्याद्वारे उत्पन्न केलेले अनुभवामध्ये येणारे सुखदुःखादी विकल्परूप जे भाव आहेत ते अशुद्ध निश्चयने जीवाचेच आहेत, चेतनमयच आहेत असं म्हटलं जातं. आहेत वास्तविक कर्मांच्या उदयाचं निमित्त झालं असताना उत्पन्न झालेले, त्यामुळं कर्माचे आहेत ते. मग जीवाचे का म्हणायचे? म्हणजे सापेक्ष कथन केलं म्हणून त्या कर्माच्या उदयाचे निमित्तात मी परिणाम केले म्हणून अशुद्ध निश्चयने ते जीवाचेच आहेत असं म्हणलं गेलं. और जैसे स्वच्छता रूप दर्पण के द्वारा, आता इकडून कथन करतायत, स्वच्छता रूप दर्पण के द्वारा उत्पन्न किए हुए दर्पण में प्रकाशमान मुख आदि का प्रतिबिंब आदि विकार भाव दर्पणमयी है, दर्पण ही है, अतएव अचेतन ही है. उसी प्रकार उपादानभूत कर्मवर्गणा योग्य पुद्गल द्रव्य के द्वारा किए हुए ज्ञानावरणादि द्रव्य कर्म रूप पर्याय तो पुद्गल ही है, अतएव अचेतन ही है. जे काय पुद्गलाच्या द्वारे केलेले परिणाम आहेत किंवा परिणमन आहे ते सगळं अचेतन आहे, अजीवगत आहे, आणि जे जीवाने केलेले परिणाम आहेत ते जीवगत आहे. काय समजलं? जीवगत आणि अजीवगत असे दोन भेद का केले त्याच्यामध्ये? जसे दर्पणातील मोर दर्पणाचा स्वभाव नाही. दर्पणाचा स्वभाव काय? स्वच्छता, आणि त्या स्वच्छतेच्या निमित्तात तो मोर त्याच्यामध्ये आला तृप्तीभावी. कुठं आला मोर? दर्पणामध्ये. हो, म्हणजे ती स्वच्छता होती म्हणून झळकला येऊन. मग ते झळकला म्हणून मोर आरशात गेला नाही, आरसा मोरात गेला नाही. आरसा मोरमय नाही झाला, मोर आरशामय नाही झाला. दोघंही भिन्न भिन्न आहेत. दार्ष्टांत सांगा ह्याच्यावरून. तसंच कर्म आणि जीव, कर्मांचा उदय आला त्या रूपाने जीव परिणमित झाला म्हणून जीव कर्ममय झाला, कर्म जीवमय झाले असं होणार नाही. म्हणून तुम्हाला कधी क्रोध आला, कधी कषाय झाले, कधी मोह झाला, आसक्ती झाली, तरी सुद्धा ती पर्याय आहे, क्षणिक आहे, नष्ट होणारी आहे. त्या रूप तुम्ही होत नसता. ती पर्याय संपली की पुन्हा तुमचं परिणमन बदलू शकतं. पण आपण काय करतोय? त्या पर्यायाला धरून ठेवतोय. ते म्हणजे मी. एखादं पाप झालं तुमच्याकडून, काय करता हो? जर सतत तेच विचारात राहिलं ना तर डिप्रेशनमध्ये जाणार. म्हणजे त्याचाच विचार करत राहिलो की असं कसं झालं, का झालं, कसं नष्ट करायचं, सतत त्याचाच विचार करत राहिलो तर सगळ्या पर्यायात पाप करतोय. त्या एका पर्यायातलं पाप संपलं पण त्याला तुम्ही ड्रॅग करताय, अनेक पर्यायामध्ये घेऊन जाताय आणि मग परत परत संस्काराने तेच उदय येणार. म्हणून सांगतायत क्षणिक पर्यायाला सोडा ना, त्याला धरून बसू नका. ते म्हणजे आपलं स्वरूप नाही. हे दोन्ही भिन्न भिन्न आहेत. मग तेच सांगितलं ना, पुढे घेणार आहे तेच मी, की तुम्ही जेव्हा जाणलं त्यावेळेस कोणाला जाणलं? या आरशामध्ये प्रतिबिंब पडलं, तुम्ही कोणाला जाणलं? तुम्ही ऍक्च्युली आरशातल्या मोराला जाणलंय.
मग तसं आता ह्या आरशाच्या ठिकाणी घ्या ज्ञान. त्या ज्ञानामध्ये मोराचं प्रतिबिंब पडलं. सांगा तुम्ही कोणाला जाणलं? जरासं विचार करून सांगा. तुम्ही जेव्हा एखाद्या वस्तूला जाणताय, तुमच्यासमोर जिनवाणी आहे, त्या जिनवाणीला तुम्ही जाणताय. कोणाला जाणताय? या वस्तूला तुम्ही जाणू शकत नाही, ही परवस्तू आहे. या परवस्तूचं जर ज्ञानामध्ये रिफ्लेक्शन आलं तरच ज्ञान त्या वस्तूला ग्रहण करतं. म्हणजेच ज्ञान ज्ञानालाच जाणतं. कोणाला जाणतं? म्हणजे ज्ञानाला जाणतो. हां, म्हणजे ज्ञान ज्ञानालाच ग्रहण करू शकतं, परवस्तूला ग्रहण करू शकत नाही, हे सांगायचं आहे. म्हणूनच समजा तुमच्या समोर ठेवलेला चष्मा कुठे ठेवलाय हो? डोळ्यावर आहे. कधी दिसला का तुम्हाला? आणि समजा कुठेतरी ठेवलाय, समोरच आहे. जाऊ दे, चष्मावाल्याला चष्मा नाही दिसला काढलेला असेल तर. एखादी वस्तू आहे तुमच्या घरातली, काय वाटी चमचा वगैरे समजा, समोर ठेवलाय पण तुम्हाला दिसत नाहीये. पेन ठेवलाय समोर, तुम्हाला दिसत नाहीये. का नाही दिसत आहे? समोरच आहे ना. मग जोपर्यंत ती वस्तू ज्ञानात येत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही जाणत नाहीये. आणि आता घर कुठे आहे सांगा? तुमचं हे इथलं घर नाही, जिथं राहताय ती रूम. तुमचं घर कुठे आहे हो? ज्ञानातच घेऊन बसलाय होय. निश्चय म्हणायचं असतं येताना मंदिरामध्ये. म्हणजे कुठलं घर आहे तुमच्या ज्ञानात? जीवगत का? जीवगत. म्हणजे कसं परिग्रह संज्ञा घेऊन सांभाळून फिरतोय आपण, ह्याच्यासाठीच दोष लागतोय म्हणतात. म्हणजे ते परिग्रह सोडत नाही आहे, ज्ञानात धरून ठेवलंय की ते माझं. असं परवा एका स्त्रीचं चेन मोडली, पळवली लोकांनी, कोणीतरी. आता त्या स्त्रीला सांगा, तिच्याजवळ चेन आहे का नाही? तिच्या चेनची चिंता तुम्हाला. ती तिच्या ज्ञानामध्ये अशी बसली आहे की तिचं अस्तित्व कुठं गेलं असेल तरी सुद्धा ती तिचीच. म्हणजे असं आपण धरून ठेवतोय तर भवाभवात येतात ते संस्कार आपल्या बरोबर. आणि मग म्हणून परत भेटायला येतो आपण. कोणाला? त्याच घरात, त्याच लोकांमध्ये, त्याच संयोगांमध्ये. ना बाबा, का तू एकांतमतवादी व्हायला लागलीस काय? ज्ञानाचा धर्म स्वपरप्रकाशी आहे. जर फक्त स्वप्रकाशीच म्हटलं तर पराला कोण प्रकाशित करणार? पराला प्रकाशित करण्याचं कार्य कोणाचं? मग ज्ञानच परप्रकाशी आहे, त्याच्याशिवाय कोण प्रकाशित करणार त्याला? अन्य गुणांमध्ये तर स्वपरप्रकाशकपणा नाही आहे. त्यामुळं फक्त ज्ञानाला स्वप्रकाशित म्हटलं तरी बाधा आहे, फक्त परप्रकाशित म्हटलं तरी सुद्धा बाधा आहे. म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये भेदविज्ञान करण्यासाठी स्वपरप्रकाशी आहे हेच विशेषण केलं. आरशामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला त्यांनी त्या मोराला ग्रहण नाही केलं तरी सुद्धा आपण आरशातलं प्रतिबिंब हे मोराचं आहे म्हणतो. तर केवळ ज्ञानामध्ये जे प्रतिबिंबित झालेलं आहे नेय, त्याला आपण नेय का नाही म्हणायचं आणि ज्ञान का म्हणायचं? ते पण नेयच आहे कथनचित. जाणतो कशाला म्हणलं आपण? त्यांचा प्रश्न काय कळला का? जर इथं आरशामध्ये आलेलं जे मोराचं प्रतिबिंब आहे ते कोणाचं म्हणलं तुम्ही? मोराचं म्हणलंय. मग तसं केवलींच्या ज्ञानामध्ये 3 लोकातले सगळे ज्ञेय येतात, त्याला ज्ञेय म्हणायचं का ज्ञान म्हणायचं? असंच आहे ना प्रश्न? हे सगळे केवली आहेत भावी, त्यामुळे उत्तर देत आहेत. कथनचित ज्ञान म्हणा, कथनचित ज्ञेय म्हणा. जो ज्ञानाचा विषय बनतो तो ज्ञेय आहे. मग तुम्ही याला ज्ञेय म्हणून बघू नका, एवढंच आम्हाला म्हणायचं. कुठलं? मग ज्ञानात आलेलं आहे ते माझ्यासाठी ते ज्ञानातलं प्रतिबिंब जीवगत आहे. आणि त्या कर्मांचा तसा उदय ॲक्च्युली ते मोर म्हणून घेऊ नका. त्याचं ज्ञान होण्यामध्ये मला ज्ञानावरण कर्माचं क्षयक्षम आहे कारण. तर तो क्षयक्षम अजीवगत कर्मांचं कारण म्हटलं गेलं. कळलं? म्हणजे जे काय बाहेरचे ज्ञेय आहेत ते ज्ञानात आले तर त्याला ज्ञेय म्हणा किंवा ज्ञानाकार म्हणा. राजवार्तिकमध्ये त्यांनी भरपूर चर्चा केली ह्याच्यावर. म्हणजे ज्ञेय ज्ञानामध्ये झळकले तर त्या रूपाचा आकार प्रगट झाला ज्ञानामध्ये, त्या ज्ञानाकाराला जीव ग्रहण करतो आणि मग त्याला जाणलं असताना ते जीवगत म्हणलं गेलं.
तसंच लावलं. जे काय परिस्पंदन आहे बहिरंगामध्ये, तर ते परिस्पंदन होण्यामध्ये कारण अजीवगत योग, आणि जीवगत योग म्हणजे त्या रूपाने जीवाचं परिणामांमध्ये जे काय चंचलता चालू आहे त्याला म्हटलं जीवगत योग. अजीवगत म्हणत असताना कर्मांचं कारण घेतलं तिथं, आणि जीवगत म्हणत असताना जीवामध्ये झालेले ते परिणाम, त्याला जीवगत म्हणलं. द्रव्य कर्माच्या उदयाच्या अपेक्षेने अजीवगत म्हणायचं. बरं, तर मोराला सोडायचं का आता एकदा, तो अडकलाय. तर ती समय वाट बघायली, मोर कधी बाहेर पडतोय. जीवातील कषाय विकार हे तसेच औदयिक भाव आहेत. जसं दर्पणाची स्वच्छता हा त्याचा स्वभाव आहे, ते मोर रूपाने परिणाम झालं त्याचं, तर ही उपाधी म्हणली जाते. तसंच जीवाचा स्वभाव विशुद्ध स्वरूप आहे, स्वच्छत्व शक्ती स्वरूप आहे. त्याच्यामध्ये येणारं जे काय परिणाम आहे, जे विभावरूप झालं, त्याला म्हणलं गेलं जीवगत कषाय वगैरे जे काय तुम्ही लावलेले आहेत ते विभावभाव, आणि त्याचं कारण आहे ते कर्मांचा उदय वगैरे अजीवगत. म्हणजे सगळ्यांना शिकायचं काय आहे, तुमची विशुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशुद्धीला प्राप्त होत आहे तुम्ही. म्हणजे या स्वच्छतेला जाणं तर बाहेरचे ज्ञेय आपोआप येणार आहेत, तुम्ही त्या ज्ञेयांकडे जाताय आणि जाण्याचा प्रयत्न करताय, म्हणून ज्ञान स्वच्छ होत नाही आहे. काय कळलं? म्हणजे ज्ञानाची शक्ती का नाही वाढत, तुमच्या ज्ञानात 3 लोक का नाही आहेत, केवलींच्याच ज्ञानात का येतात? कर्माला कारण सांगू नका. आपण त्या ज्ञानाची विशुद्धी करत नाही आहे, जाणत नाही आहे तसा मी आहे. केवलींनी किती जाणण्याचा प्रयत्न केला म्हणून 3 लोक त्यांच्या ज्ञानात आले हो. काय केलं त्यांनी? बस मी ज्ञानमय आहे इतकं मस्त जाणतायत ना, त्याच्यामध्ये ते नको आहेत तरी पण सगळे ज्ञेय यायला लागले. तुम्हाला काय काय पाहिजे? आम्हाला सगळं जाणायचं आहे. आत्ता इथं बसल्यावर घरी काय काय चाललंय, मग ते सगळं जाणायचं तर कधीच ज्ञानात येणार नाही. आणि ध्यानाला बसा ना, अशी विशुद्धी झाली तर दिसल काय चाललंय कदाचित, म्हणून ध्यान करतील लोक आज. म्हणजे असं एक झालं एकदा असं बरं का, की कोणतरी म्हणलं ध्यान शिबिरानंतर की मला वाटलंच होतं तू येणार, किंवा मला वाटलंच होतं असं घडणार. म्हणजे कोइन्सिडन्स असतो शेवटी, किंवा तुम्हाला तसं दिसणार वगैरे, हे सगळं काय म्हणायचं त्याला, व्हायला झाडावर कावळा आणि फांदी तुटला समजून घ्या. म्हणजे असं काहीतरी घडायला आपण लगेच आपली विशुद्धी सांगत राहतो तिथं. तर मोराचे रंग आरशात दिसतात, ते कोणाचे आहेत? आरशाचे आहेत का मोराचे आहेत? आहे का? आरशात दिसलेले मोराचे रंग आरशाचे आहेत का मोराचे आहेत? डॉक्टर काका बरं मी सांगते. आरशाच्या स्वच्छतेने ते रंग, ते चित्र त्या आरशामध्ये प्रगट झाले, त्यामुळे ते सर्व आरशाचेच परिणमन आहे, मोराचे नाही. परिणमन विभावरूप झाले आरशाचं, त्यामुळे तुम्हाला ते रंगीबेरंगी दिसतंय. आरशात ॲक्च्युली मोर आला नाही आहे, पण आरसाच तसा परिणमित झाला आहे की तो रंगीबेरंगी दिसतोय, पण त्याची स्वच्छता हा स्वभाव आहे, त्याच्याकडं पहा. तसं सांगितलं जीवाचा स्वभाव पण निर्मळ आहे, विशुद्ध आहे. जेव्हा तो पराशी अटॅच होतोय, एकत्व ममत्व करतोय, त्यावेळेस मिथ्यात्व प्रगट होतं याच्यामध्ये, आणि त्यामुळे तो जीवगत मिथ्यात्वाला प्राप्त होतो, आणि बहिरंगामध्ये त्या मिथ्यात्व कर्माचा उदय हे कारण असतं. तर या सगळ्यातून आपल्याला समजून घ्यायचं आहे की निमित्त नैमित्तिक संबंध आहे फक्त. जे काही कार्यकारण म्हणले नाही तर हे निमित्त आणि नैमित्तिक संबंध आहे, कर्ता कर्म संबंध नाही. जीवाच्या विभावाचा कर्ता कोण? मला मिथ्यात्वाचा उदयाला कर्ता कोण?
हा ना, पण मला क्रोध आला, जाऊ देत. क्रोधाचा करता कोण? आता 80 आता 87 90 पर्यंत चाललाय करता कर्माधिकारामध्ये. तुम्ही करता ओळखत नाही आहे. माझ्या क्रोधाचा करता मीच आहे, परद्रव्य नाही. परद्रव्य माझ्या क्रोधाचा करता कुठला नाही. परद्रव्यामुळे सुनेमुळे मला क्रोध आला. कुठला नाही? नयाभास. थांबा. दुसऱ्यामुळं कधी आपल्यामध्ये येणार नाही क्रोध. मग तिथं ती सून माझ्या क्रोधाला कारण आहे असं म्हटलं तर 4 नयात कुठला नाही? आज रात्री तुम्हाला झोप लागणार नाही. जाऊ दे, झोपू नका. कशाला झोपायला आलोय का इथं आपण? उपचरित असद्भूत व्यवहार नाही. सांगा, अनुपचरित असद्भूत मध्ये काय येणार? उपचरित असद्भूत व्यवहार नाही. अनुपचरित असद्भूत मध्ये काय येणार? हेच वाक्य ना. मला सुनेमुळे क्रोध झाला, सुनेच्या निमित्तात क्रोध झाला, हे उपचरित असद्भूत लावलं. सांगा, अनुपचरित असद्भूत मध्ये काय येणार? क्रोध ना. माझ्या क्रोध रूप द्रव्य कर्मांचा उदय. द्रव्य कर्म आहेत ना तिथं, मग ते द्रव्य कर्मांचा उदय कारण अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. उपचरित सद्भूत सांगा. माझी क्रोध पर्याय आणि अनुपचरित सद्भूत व्यवहार चॅलेंज. म्यूट सगळे. माझं चारित्र गुण, परिणमन नाही, परिणमन पण इकडे जाणार. माझ्यामध्ये चारित्र गुण आहे, हे झालं अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. बास म्हणा आता. तर एवढं सगळ्यांना सांगायचं आहे की उपादान आपलं आहे, त्यामुळे बहिरंगामध्ये कुठलंही द्रव्य आपल्याला कशाय होण्यामध्ये, मिथ्यात्वामध्ये, कुगुरुकुदेव कुशास्त्र मिळाले म्हणून मला मिथ्यात्वातून अजून बाहेर पडलो नाही, हे सुद्धा सगळं किंचितकर आहे. निमित्त करता नसतं, मी त्या रूप परिणमन करतो म्हणून अजून माझं मिथ्यात्व संपलं नाही. तर त्यासाठी मला एक छोटी गोष्ट सांगायची होती. म्हणजे बरोबर आहे की त्या विषयाला जाणतो म्हणत असताना जेव्हा ते ज्ञानात आलं तेव्हा त्या ज्ञानालाच जाणताय तुम्ही. म्हणजे रूपच नाही, प्रत्येक इंद्रियांचा विषय स्पर्श सुद्धा. काहीतरी स्पर्श करून गेलं तुम्हाला कळलंच नाही. जोपर्यंत त्याचं ज्ञान नाही झालं तोपर्यंत त्याचा निर्णय नाही आहे. म्हणून ज्ञानालाच जाणतोय, त्या वस्तूला बाहेरच्या जाणत नाही असं म्हणलं गेलं. तर काय प्रश्न आहे का? हां, गोष्टीसाठीच अडकलाय होय, मला वाटलं कुठं. तर आपली विशुद्धी आपण कशी मेंटेन करायला पाहिजे? तर जशी अनेक कथांमध्ये मुनिराजांनी आपली साधना केली आणि त्याच्याद्वारे कर्मांचा नाश केला, नाश झाला. तर त्याच्यामध्ये एक मुनिराज होते. त्यांचं मुनिराज म्हणजे राजा होता पहिल्यांदा. समया झोपली काय? समया माझ्यासमोर बस. काय म्हणले? काकंदी नावाची नगरी होती आणि त्याच्यामध्ये अभय घोष नावाचा एक राजा होता. त्याच्या बायकोचं नाव होतं अभयमती. जर तुम्हाला बघायचं असलं तर जिनेंद्रार्चनामध्ये समाधिमरण भाषामध्ये शेवटी त्यांनी 4 लाईन घेतलेत. त्या मुनींची कथा आहे. त्यांच्यावर उपसर्ग झाला तर ते मुनी कसं त्याच्यामध्ये स्थिर राहिले, दृढ राहिले हे सांगितलंय. तर ते अभय घोष राजा, त्याचं नगरी एकदम मस्त संपन्न, आपलं प्रजा सगळी सुखी, समजून घ्या मागचं पुढचं. तर त्याच्यामध्ये तो राजा एक दिवस त्या राज्यातून बाहेर जवळपास नगरी वनामध्ये चालला होता आणि भ्रमणासाठी. जो भ्रमण करायला जातो नियमाने दुःखाला प्राप्त होतो. म्हणून भ्रमण करू नका, रमण करा म्हणून सांगितलं. मग तो राजा पण भ्रमण करायसाठी निघाला. तर जात असताना त्याला रस्त्यामध्ये असं दिसलं की एक कोळी होता. कोळी समजते? कोळी म्हणजे हां, तर तो एक
एका कासवाला धरून चालला होता घेऊन. आणि कसं, एका 4 काठींना त्या कासवाचे 4 पाय बांधले होते, एका काठीला 4 त्याचे पाय बांधले होते आणि त्याला असं खांद्यावर घेऊन तो चालला होता. हे दृश्य राजाच्या डोळ्याला दिसलं. तर राजा विचार करतोय की चुकीची परिणती राजाची, म्हणजे त्या कासवाला ते बांधलेल्याचं इतकं दुःख होतं की ते आकुळ व्याकुळ झालं होतं आणि त्याची दृष्टी शोधत होती कोणीतरी यावं आणि मला. श्रुतिका काकी, कोणाची दृष्टी? कासवाची दृष्टी उघडी होती हो, असं सांगाले. आपली दृष्टी बंद होऊ देऊ नका. तर ती त्या कासवाची दृष्टी सगळीकडे पळत होती की कोणीतरी यावं आणि मला वाचवावं. आणि तेवढ्यात राजा समोर आला. त्याला इतका आनंद झाला की आता राजा आपल्याला या संकटातून सोडवेल. पण राजाने काय केलं? राजाने खेळ म्हणून आपल्या तलवारीनी त्या कासवाचे 4 पाय कापले. अरे ज्ञार्थ परिणाम नाही करायचं, ज्ञाता राहायचं. मग तिथं त्या कासवाचे 4 पाय कापले तर तो तडफडू लागला, इतका तडफडू लागला आणि पडला खाली, कोसळला. कोळी काय म्हणणार आहे? आता त्याला न्यायसारखं ते राहिलंच नाही साधन. त्यामुळं राजाच्या समोर काय बोलायची ताप नाही. तर ते कासव तिथंच पडलं, तडफडू लागलं फार आणि थोड्या वेळांनी अकाम निर्जरा करत ते शांत परिणामाने मेलं. म्हणजे काय म्हणायचंय, एखाद्याशी आपण कसं कळत न कळत वैर बांधतो, म्हणून भ्रमण करायला जायचं. उद्या कुठे जाणार आहे? भ्रमण करायला जाऊ नका, तर सतत आत्म्यात राहा, हे सांगायचंय. तर जेव्हा त्या कासवाला त्याचा जीव गेला, तर तो कासव मरून त्या शांत परिणामाच्या निमित्तात मनुष्य रूपामध्ये जन्मणार आहे पुढं. आता इकडं काय झालं राजाचं, की ते सगळं झाल्यावर राजा घरी गेला. गेल्यावर थोडासा त्याला स्पर्श झाला की आपण हे केलेलं चुकलं. आणि कोइन्सिडन्स असा की त्याला मुनींचा उपदेश मिळाला. कोणी मुनी त्या नगरात आले होते, त्यांचा उपदेश मिळाला. त्यांनी अहिंसेचं महत्त्व सांगितलं. लगेच इतका पश्चाताप झाला की मी किती पापी, आजपर्यंत मी या राज्यामध्ये राहून किती पाप केलंय, किती हिंसा केली आहे, किती दोष केलेत, असं म्हणून तो आत्मग्लानी करू लागला. आणि मुनींना त्यांनी आपलं सगळं पाप झालेलं सांगितलं की असं माझ्याकडून एका कासवाची हिंसा झाली. मग तो राणीला पण सांगतो ही न्यूज की माझ्याकडून असं मोठं पाप झालंय की माझ्याकडून एका कासवाचा घात झालाय. मग राणी पण ज्ञानी असती, त्यामुळे ती म्हणाली की तुम्हाला जर या पापातून वाचायचं असेल तर प्रतिक्रमण प्रायश्चित्त करा. आणि त्याच्यासाठी त्या कासवाला सोडायचं नाही आहे, तुम्ही हिंसेला सोडा. म्हणजे जी काय गोष्ट पापरूप झाली आहे ती क्रिया सोडा ना, त्याचा नियम करा. आपण काय करतो, तुमच्याकडनं काहीतरी असं झाला घात एखाद्या जीवाचा, तुम्ही काय करता? फळ सोडलं, काहीतरी पाणी सोडलं आणि दूध सोडलं, नासलं करताय तुम्ही. पण आपण करायला काय पाहिजे, तशी हिंसा, तसा घात, तसं पाप माझ्याकडून पुन्हा न हो, हा पुरुषार्थ म्हणजे खरं प्रायश्चित्त आहे. मग त्यावेळेस त्या राणीने पण सांगितलं की हिंसा न व्हावं असं आपण सगळं आचरण करायला पाहिजे. मग त्यांनी लगेच राजाने मुनींकडून अहिंसा अनुव्रत घेतलं आणि त्याचं तो खूप चांगल्या रीतीने पालन करू लागला. आणि मग तत्वचर्चेमध्ये वगैरे त्याचा दिवस जाऊ लागला. त्याच्याकडं कालांतराने त्याला मूल नव्हतं आणि तो त्यासाठी चिंतित होता. तर हा कासवाचा जीव त्याच्याकडे का आनंद व्यक्त करायला पाहिजे, तुम्ही दुःख का करायलाय? मुलगा झाला म्हणल्यावर त्याला किती आनंद झाला राजाला की मला मुलगा झाला. कोण येत असतो मुलगा म्हणून पोटाशी? समजून घ्या, कोण आले तुमच्या पोटी? जे आले ते सगळे आपले शत्रू असतात. पूर्वभवातलं वैर कमी फेडलेलं असतं म्हणून या भवात फेडायला एकत्र येतात. तर तो मुलगा चंड नाव ठेवलं गेलं त्याचं, चंडवेग. आणि तो पुत्र म्हणून जन्मला. तर राजाचं घर म्हणल्यावर असा उत्सव होता जोरात की त्याचं सगळीकडे खुशी आज, उत्सव सण अशा रीतीने. आणि वासच काळ गेला आणि त्याच्यानंतर मुनींच्या उपदेशाने प्रभावित होऊन त्यांनी सगळी व्रतग्रहण केली. त्याच्यानंतर एक दिवस छतावर बसलेला असताना त्याला रात्रीच्या वेळी चंद्र दिसला आकाशामध्ये. कोणाला हो?
राजाला. आणि ते चंद्र पाहिल्यावर त्याला इतकं सुंदर वाटत होतं, ते रम्य वातावरण, एकदम प्रसन्न चित्त होता. तेवढ्यात त्या चंद्राला ग्रहण आलं. आणि मग ते बघितलं की चंद्र ग्रसित झालाय, त्याचं मन चिंतित झालं. म्हणला जसं हे सुंदर चंद्रमा अशा ग्रहणाने ग्रसित होतंय, काळभोर होतंय, तर तसंच माझं हे राज्यवैभव सुद्धा कधी ना कधी ग्रसित होणार आहे. हे शरीर, हे विषय भोग, हे सगळे संयोग, सगळं ग्रहण लागणार आहे सगळ्याला, असं विचार केला. आणि एकच वस्तू अशी आहे ज्याला कधीही ग्रहण लागणार नाही, त्याला मी ग्रहण करायला पाहिजे. असं कोण आहे? तर माझा आत्मस्वभाव आहे. हे त्याला समजलं आणि त्यांनी काय केलं, मुनींकडे जाऊन दीक्षा घेतली. पण त्यावेळेस चंड होता तो मुलगा, लहान होता, त्यामुळे त्याचं राजतिलक केलं आणि तो गेला. आणि मग हा दीक्षा घेऊन दूर दूर देशामध्ये विहार करत करत अनेक दिवस लोटले, अनेक वर्ष लोटले, पुन्हा काकंदी नगरीमध्ये आला. आणि आल्यावर तिथं त्या वनामध्ये तो ध्यानस्थ होता. आणि सगळे गावकरी वगैरे प्रजा लोक, त्यांना माहिती आहे की हा पूर्वाश्रमीचा आपलाच राजा आहे. आणि ह्या विचाराने ते सगळेजण मुनिराज आहेत आणि आपले राजाच मुनिराज झालेले ते आहेत, हे भावनेने आनंदाने सगळे दर्शनाला निघाले. मग जात असताना चंडवेग भेटला आणि त्यांनी विचारलं कुठं चाललाय. मग त्यांनी सांगितलं की असं मुनींचं दर्शनाला चाललोय. मग त्याला पण इच्छा झाली की मला पण मुनींचं दर्शन करायचंय आणि तो निघाला त्यांच्याबरोबर. आणि जेव्हा मुनींच्या समोर गेला त्यावेळेस काय झालं, चेहरा बघितला. म्हणजे आता काय म्हणायचं, लहान होते जेव्हा ते वडील बाहेर पडले घराच्या आणि त्यामुळे इतकं कळत नसणार आहे किंवा काय, त्यामुळं आता जेव्हा तो चेहरा बघितला तर त्याला जाती स्मरण झालं. कासवाचा जीव होता ना पूर्वी, तर तो म्हटला मी कुठला राजा, मी कुठला राजपुत्र, मी तर कासव होतो आणि हाच तो जीव आहे ज्याने मला मारलंय, मला इतक्या पीडा दिल्यात, इतक्या वेदना दिल्यात, ज्याच्याकडं मी आशेने बघत होतो की हा माझं प्राण रक्षण करेल, पण यांनीच माझा घात केला. कोण होता वास्तविक तो, ज्यांनी मुलगा जन्मला म्हटल्यावर आपल्या अंगा खांद्यावर खेळवून, म्हणजे आत्ताचे उपकार सगळे विसरले आणि काय झालं, सगळं पूर्वस्मरण झालं, वैर जागृत झालं. काय केलं असणार, इतका भयंकर रागाचा क्रोधाचा उदय आला की त्याला मारायचे भाव झाले. मुनिराज असे ध्यानस्थ बसले होते आणि तो क्रोध त्याला अनावर झाला आणि त्यांनी तलवार काढली आणि काय केलं, दोन्ही हात माझे तू कापलेस, दोन्ही पाय कापलेस म्हणून त्यांनी दोन्ही हातावर वार केला. पण सांगितलं वज्र ऋषभ नाराचं सहन होतं, त्यामुळे ते हात वेगळेच होत नव्हते. त्यांनी किती प्रहार केले असतील हातावर, किती प्रहार केले, पण हाताची ती जी घडी आहे ना बसलेली हलेच ना. अशी पायाची घडी जशीच्या तशी स्थिर, कारण दगडासारखं शरीर असतं, तुमच्या प्रहाराने लगेच मोडणार नाही, त्यामुळं ते थकेल तोपर्यंत त्यांनी प्रहार केले हातावर आणि पायावर. पण ते तर शरीर तोडू शकला नाही. पण नंतर काय झालं, ते दिसलं त्याला की असं त्यांनी तर आपल्या आत्म्याचंच वेदन करत होते, मी अछेद्य आहे, अभिद्य आहे, शरीर छेदलं गेलं तरी सुद्धा मी छेदला जाणार नाही. आणि असं त्यांचं वेदन अंतरंगामध्ये सुरू होतं आणि बहिरंगामध्ये हा आपल्या क्रोधाला भोगत होता. आणि त्यामुळं त्याचा क्रोध यांच्या निमित्तात मला क्रोध झाला आणि म्हणून त्यांनी सगळं आपलं वैर त्यांच्यावर काढलं, त्यांचा घात केला. पण इकडं मुनिराज काय केले हो, जेव्हा उपसर्ग सुरू झाला तर इतकी स्थिरता वाढली त्यांची, इतकी दृढता वाढली की ते श्रेणी आरूढ होत गेले. 8व्या गुणस्थानातून 9व्यात, 10व्यात, 12व्यात आणि जय बोलो अभय घोष मुनिराज की जय बोलो अभय घोष भगवान की. भगवान झाले ते 13व्या गुणस्थानामध्ये आणि तिथून ते मुक्त झाले. म्हणजे कशामुळं, तर मी अभेद्य आहे, अछेद्य आहे याचा अनुभव केला म्हणून. त्यामध्ये त्यांनी घेतलंय त्यात समाधी मरण भाषामध्ये काय, अभय घोष मुनी काकंदीपुर महावेदना पायी चंड वेगने
सब तन छेद्यो दुख दीनो अधिकाई यह उपसर्ग सयोधर थिरता आराधन चित धारी तो तुमरे जिय कौन दुख है मृत्यू महोत्सव भारी. इतका उपसर्ग असताना ते स्थिरता ठेवू शकतात तर किती थंडी आहे हो तुम्हाला. किती थंडीने कुडकुडतोय, मरतोय आपण. करायची नाही का साधना आपण. मग उद्या मुनी व्हायचंय तर ही आपल्यासाठी साधनेची वेळ आहे. म्हणजे असंच परवा कोणतरी माताजींना म्हटलं, माताजी थंडी जास्त आहे, जरा सासा हातावर साडी पायावर साडी झाकून झोपा. आता आम्ही मोही म्हणून असं सांगितलं त्यांना, असं करून झोपा. माताजी म्हणल्या इथं सहन करणार नाही तर तिथं मोक्षाला जाताना काय सहन करणार तुम्ही. म्हणजे त्याच्याकडे लक्ष जाणार जोपर्यंत तोपर्यंत आत्मा कसा दिसणार. म्हणून लय थंडी वाजती, लय गरम होते हे विचार शरीरात अडकवणारे असतात. थोडीशी साधना करायची तर थोडंसं एक स्टेप पुढं जावं लागतो. म्हणून माझ्या मातेने मोहिनी सांगितलं होतं मला की स्वेटर घालत जा. म्हणजे मी तिला म्हटलं की ध्यान करत जा, तिने मला स्वेटर घालत जा. क्षमा. म्हणजे आपल्याला साधना करायची तर या शरीराच्या द्वारे करायची आहे. शरीरात आहे तोपर्यंत करायची आहे, पण शरीराची नाही. आपण शरीराची साधना करतोय त्यामुळं त्याच्यातच अडकतोय, पुन्हा पुन्हा त्यालाच प्राप्त होतोय. तर या गोष्टीमध्ये सगळे जीवगत आणि अजीवगत सगळे कषाय, मिथ्यात्व, योग, क्रोध सगळं घटवून तुम्हाला समजेल की आपली परिणती आपल्या अधीन आहे, पराधीन नाहीच. ओ जाणा हा मी निष्क्रोध आहे, निष्कषाय आहे, मिथ्यात्वादी विभाव परिणामांनी सर्वथा शून्य आहे, नित्य ज्ञाता द्रष्टाच आहे. आहेच अनुभवा. केवल ज्ञान स्वरूपोऽहम् सिद्ध स्वरूपोऽहम्. ओम. विसर.